श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच गुरु संदेश प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेल आयकॉन नक्कीच दाबा. याने तुम्हाला आपले व्हिडिओज सर्वात अगोदर मिळतील. स्वामी भक्तांनो, सुखात पण आपल्याला स्वामींनी साथ दिली, दुःखात पण साथ दिली. रस्ता चुकलो तर वाट दाखवली, एकटा पडलो तर साथ दिली, संकटात सापडलो तर धावून आले, मन गहिरून आले तर आलिंगन दिलं, अपयश अपमान पचून पुन्हा जगण्याची नवीन उमेद दिली. असे आहेत माझे आणि माझ्या स्वामींचे नाते. म्हणून स्वामी आपल्या कायम पाठीशी असतात आणि फक्त स्वामींवर आपण विश्वास तेवढा मनापासून ठेवला पाहिजे. आणि स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. स्वामी भक्तांनो, दुःख हे टाळता येण्याजोगे अजिबात नाही, पण त्यामध्ये किती रमून राहायचे हे आपल्या हातात आहे. त्यामुळे हा पर्याय निवडायचा की नाही हे तुम्ही नक्कीच ठरवायचे आहे आणि तुम्हाला हे ठरवावंच लागेल. आणि त्यासाठी तुम्हाला थोडे कष्ट हे नक्कीच घ्यावे लागतील. म्हणून मित्रांनो, तुम्ही थोडे कष्ट घ्या आणि तुम्ही हे समजून घ्या आणि स्वामी आपल्याला किती प्रेम करतात आणि आपल्यावर किती त्या दया दाखवत असतात. म्हणून हे तुम्हाला नक्कीच समजेल. आणि म्हणून स्वामींचे प्रेम हे तुमच्यासाठी भरपूर मोठं आहे आणि हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. सुकलेल्या सगळ्या पानात कधी कधी एक पान हे हिरवं दिसतं. जसे हजारोंच्या घोळक्यात एक कोणीतरी आपलं मात्र असतं. म्हणून कोणत्याही गोष्टीचा अहंकार नसावा. अहंकाराने स्वतःचा पराभव होतो, तर स्वाभिमानाने आपण यशाचे साक्षीदार होत असतो. म्हणून जीवनात कधीही दोन गोष्टी ह्या कधी वाया जाऊ देऊ नका. एक अन्नाचा कण आणि दुसरा म्हणजे आनंदाचा क्षण. म्हणून पक्षी गातात गाणी, मेघ बरसतात पाणी, दुःख असले कितीतरी मधुर असावी आपली वाणी. आणि ती वाणी तुम्ही चांगलीच ठेवायची आहे आणि चांगलीच वाणी पुढे तुम्हाला चांगलंच फळ देऊन जाणार आहे. आणि जी व्यक्ती कर्म आणि सत्यावर जास्त भर देते त्या व्यक्तीस नेहमी अपेक्षेपेक्षा मोठं फळ हे प्राप्त होत असतं. आणि जी व्यक्ती भरपूर काही कष्ट करत असते त्या दिवशी आणि एक दिवशी तिला त्याचं फळ नक्कीच चांगल्या प्रकारे भेटत असतं. म्हणून एकदा हारल्याने कोणी फकीर होत नाही आणि एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर कधीच होत नाही. म्हणून आयुष्य हे हसत खेळत जगायचं असतं. चिंता, भीती, शोक, क्रोध, निराशा, मत्सर, लालसा आणि वासना यामध्ये अडकून पडणे मूर्खपणाचे नक्कीच लक्षण आहे. आणि तुम्ही दानशूर असलात तरी जर चुकीच्या मार्गाने धन कमावले तर तुम्हाला त्याचे फळ हे भोगावेच लागेल. आणि लोकांचा विचार करू नका. त्यांना डोक्यावरचा एक पांढरा केस 100 काळ्या केसांच्या आधीच नक्की दिसत असतो, हे मात्र निश्चित खरे आहे. आणि ज्या मार्गावर आजपर्यंत काही मिळाले नाही त्या मार्गाचा त्याग मात्र तुम्ही नक्कीच केला पाहिजे. आणि शब्दांमध्ये नष्ट करण्याची तसेच निर्माण करण्याची ही ताकद असते. म्हणून तुम्ही शब्द कसे वापरता हे तुमच्यावर अवलंबून आहे. आणि त्याच प्रकारे तुम्हाला नक्कीच समोरचं जग हे दिसत असेल. म्हणून मित्रांनो, कुणालाही न दुखवता जगणे याच्या इतके सुंदर कर्म या जगात दुसरे कोणतेच नाही आहे. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमावण्याची गरज नाही. आणि कुणालाही न दुखवता जगणे म्हणजे आपण सर्वश्रेष्ठ माणूस आहोत आणि आपण सुंदर कर्म करत आहोत हा त्याचा अर्थ होतो. म्हणून शंकेला इलाज नाही, स्वभावाला आपले औषध नाही, चारित्र्याला प्रमाणपत्र नाही आणि शब्दांपेक्षा काही तिखट नाही आणि मौनासारखं उत्तम मात्र साधन देखील नाही. म्हणून सक्त नाही पण पक्क नातं जरी मैत्री असतं आणि सक्क नातं आणि नाही पण व्यक्त होणं म्हणजे मैत्री असतं. आणि रक्ताचं नाही पण हक्काचं नातं म्हणजे मैत्रीचं असतं. आणि तुम्ही मैत्री ही चांगल्या लोकांसोबत आणि नक्कीच केली पाहिजे, कारण त्यामुळे तुमचं मन हे नक्कीच चांगल्या ठिकाणी सुद्धा लागून राहतं. आणि म्हणून पेढा कसाही कुठल्या बाजूने खाल्ला तरी तो गोडच लागतो. त्याचप्रमाणे नामस्मरण कसेही आणि कुठे केले ना तरी ते भगवंतापर्यंत, स्वामी समर्थांपर्यंत पोहोचत असते आणि भगवंत त्याला स्वीकार देखील नक्कीच करत असतात. म्हणून तुम्ही हे नक्कीच समजून घेतलं पाहिजे. स्वामी भक्तांनो, म्हणून मैत्री करायची तर नक्की स्वामी समर्थांसोबत करा. ते तुम्हाला कधीही धोका देणार नाही आणि कधीही तुम्हाला ते सोडून जाणार नाही. स्वामी प्रत्येक ठिकाणी तुमची मदत करतील आणि प्रत्येक ठिकाणी ते तुम्हाला साथ देतील आणि ते तुम्हाला साथ देण्यासाठी तयार झाले आहेत. आणि तुम्ही त्यांचं नामस्मरण हे मनापासून केलं पाहिजे. तेव्हा स्वामी तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुम्हाला मोठा आशीर्वादही देतील. म्हणून यशाची दारं ही त्यांच्यासाठीच उघडली जातात जे त्या दारापर्यंत पोहोचतात. आणि तुम्ही ते पोहोचण्यासाठी नक्कीच प्रयत्न सुद्धा करायला पाहिजे. आणि तुम्ही प्रयत्नच केला नाही तर देवही तुमच्यासाठी प्रयत्न मात्र करणार नाही.
म्हणून आपल्याला देवाने 2 हात दिलेत आणि 2 पाय दिलेत हे कष्ट करण्यासाठी. आणि नक्कीच त्या कष्टात आपल्याला देव मदत सुद्धा करू शकतो, पण त्याची तयारी तुमची असली पाहिजे. दुष्काळ अन्नाचा असेल तर माणूस मरत असतो, पण संस्काराचा असेल तर माणुसकी मरत असते. म्हणून चालण्यासाठी आपले चरण आणि प्रगती करण्यासाठी आपले आचरण हे खूप महत्त्वाचे मात्र आहे. आणि कुणालाही बदलण्याचा खटाटोप माणसाने करू नये. असह्य झालं तरी अलिप्त व्हावं, उपदेशक होऊ नये हे मात्र निश्चित आहे. म्हणून थोडं वेडेपणाही असावा जगण्यात, कारण जास्त समजूतदारपणा त्रास देतो आयुष्यात आणि खूप काही त्रास तो आपल्यालाही देतही असतो. म्हणून उगवत्या सूर्यासारखी संधी रोज येतच नसते, म्हणून तिचा शोध घेणे गरजेचे मात्र असते. म्हणून जे समोर असते ते दिसत नसते आणि जे समोर नसते त्याचा विचार मनात मात्र करीत असतो. म्हणून धर्मासाठी लढणे व्यर्थ आहे. जगभर एकच धर्म आहे, 2 असतील तर ती फसवणूक आहे. ज्यामध्ये सत्य नाही तो मात्र धर्म नाही, आणि धर्मामध्ये सत्याचा नक्कीच असायला हवी. आणि आपणही जीवनात नक्कीच सत्यही बोलायला हवं. म्हणून लक्षात ठेवा, कोणाला तरी दिलेला त्रास आपल्याला तरी कुठेतरी दुप्पट पटीने हा भोगावा लागत असतो. आणि दुसऱ्यांच्या चुका शोधून इतरांना सांगण्यापेक्षा आपण कसे चांगले वागू शकतो यावर लक्ष केंद्रित केले नक्कीच पाहिजे. आणि तहानलेल्या पाणी भुकेल्याला अन्न आणि मनाने हरवलेला धीर देणे याशिवाय दुसरा कोणताहीच धर्म या जगात सुद्धा नाही. आणि कोणाच्या पाठिंब्याची अपेक्षा करण्यापेक्षा माझ्यासोबत भगवंत आहे असे समजून फक्त तुम्ही चालत राहा आणि मनापासून प्रयत्न करत राहा. म्हणून ज्या पावलांना पूर्वीपासून ऊन, पाऊस, वारा, पाणी यांच्याशी संघर्ष करण्याची सवय असते, अशी पावले कधीच मात्र थकत नाहीत आणि आयुष्यात थकणार सुद्धा नाहीत. म्हणून कोणाचाही द्वेष करण्याची सवय जीवनात कोणतेही सुख मिळवून देत नाही. ही सवय आपली मानसिक शक्ती भंग नक्कीच करत असते. म्हणून जीवनात गोष्टी मनाप्रमाणे असतील तर ती देवाची कृपा आहे, आणि मनाविरुद्ध असतील तर ती देवाची मात्र इच्छा आहे. हे मात्र तुम्ही ठरवलं पाहिजे. आणि बाहेरच्या जगात स्वतःचं नाणं खणखणीत असून चालत नाही, तर ते वाजवून दाखवण्यासाठी कमया ही मात्र असावी लागते. आणि त्यासाठी थोडंसं धाडस मात्र तुमच्यात नक्कीच असायला हवं. आणि ते धाडस असलं की तुम्ही भरपूर काही प्रगती करून भरपूर आयुष्य पुढेही जाऊ शकता. आणि प्रगतीच्या मार्गावर सुद्धा भरपूर काही गोष्टी तुम्ही नक्कीच मिळवू शकता. त्यासाठी तुम्हाला मनापासून प्रयत्न हे नक्कीच करायला हवेत. आणि म्हणून मित्रांनो, जाऊन येतो हे सांगण्यासाठी घरात कोणीतरी असणं यात केवढा आनंद आणि आधाराची भावना असते हे सुद्धा जो एकटा असतो ना त्याला कळत असतं. आणि त्याच्या भावना नक्कीच उतकळून येतील. म्हणून जर तुम्हाला स्वतःमध्ये कोणतीही समस्या दिसली तर त्याचे निराकरण देखील तुमच्यामध्येच तुम्हाला सापडेल, आणि तुम्ही नक्की शोधले सुद्धा पाहिजे. म्हणून तुम्ही फक्त स्वतःच्या प्रगतीचा विचार करा. म्हणजे आपल्याबद्दल कोण काय बोलतंय हा विचार करायला तुमच्याकडे वेळच मात्र उरणार नाही. म्हणून उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देऊ, भरलेली फुलं तुम्हाला सुगंध देवत, आणि देव आपणा सदैव सुखात मात्र ठेवो एवढे आपण देवाकडे मनोकामना नक्कीच केली पाहिजे. आणि दिवसभराच्या कष्टाने माणूस एवढा थकत नाही जेवढा राग आणि चिंतेने मात्र थकत असतो. म्हणून केलेली मेहनत ही कधीच वाया जात नाही. त्याचे फळ उशिरा का होईना मात्र आपल्याला मिळतच असते. आणि सत्य नेहमी तिखट, उद्धट आणि जहाल असते. ते खोट्यासारखे गोड, चालाक आणि आतल्या गाठीचे कधीच नसते. म्हणून माणसात इतकं बळ नेहमी असावं की तो आपल्या दुःखांचा आणि संघर्षाचा एकट्याने सामना मात्र करू शकतो. आणि त्याने एवढं नक्कीच जिगर आपल्यात ठेवलं पाहिजे. आणि ज्या व्यक्तींच्या मनात शंका राहते ना त्या व्यक्तीस कधीही सुख शांती मिळत नाही. म्हणून शंकेपासून दूर राहण्याचा प्रयत्न आपण नक्कीच केला पाहिजे. आणि शंका किंवा संशयाच्या सवयीपेक्षा गंभीर काहीच नाही. आणि कारण संशय नात्यामध्ये दुरावा निर्माण करून सर्व काही नष्ट करत असतो. म्हणून संशय कोणावर घेऊ नका आणि करूही नका. म्हणून जीवनात समाधान शोधलं तर तक्रारी आपोआपच कमी होऊन जातात. आणि नशीब नाही पण प्रयत्न आपल्या हातात असतात, आणि तेच आपल्याला यशापर्यंत घेऊन जात असतात. म्हणून प्रयत्न हे प्रामाणिकपणे नक्कीच झाले पाहिजे. आणि आयुष्यात जेव्हा कोणी तुम्हाला चांगला सल्ला देतं तेव्हा त्याचा आदर करा, कारण अनेकदा आपल्या समस्या योग्य सल्ल्याने सोडवता मात्र नक्कीच येतात. आणि जीवनात सुखशांती हवी असल्यास निर्णय इतरांचे बघून नाही तर परिस्थिती आणि कार्यक्षमता पाहून तुम्ही नक्कीच घेतले पाहिजे. आणि सुशिक्षित व्यक्ती जर स्वतःला अंधश्रद्धा आणि अज्ञानाच्या चिखलातून बाहेर काढू शकत नसेल तर तिच्या शिक्षित होण्यास काहीच अर्थ मात्र उरत नाही. म्हणून रात्र ओसरली, दिवस उजाडला, तुम्हाला पाहून सूर्य सुद्धा चमकला, कोवळ्या किरण यांनी झाडे झळकली. सुप्रभात म्हणायला सुंदर सकाळ मात्र नक्कीच दररोज उगवत असते. आणि ती सकाळ तुम्हाला एक नवीन प्रेरणा आणि ऊर्जा देऊन जात असते.
आणि त्यातून तुम्ही प्रेरणा घेता, ऊर्जा घेता, का मग तुम्ही आळशी होऊन स्वतःहून झोपून राहता, हे तुमच्यावर सर्व अवलंबून असतं. म्हणून प्रकृती तुम्हाला सर्व काही देऊ इच्छिते, पण जर तुम्ही घेऊ इच्छित नाही तर त्यात प्रकृतीचा काहीही दोष नसतो. म्हणून कोणतेही कार्य करताना वाईट विचार मनात असतील तर वाईटच होईल, आणि चांगले विचार मनात असतील तर आनंद कायम सावलीसारखा आपल्या सोबत नक्कीच राहील. म्हणून एक चांगलं जीवन आणि एक चांगल्या आठवणींचा संग्रह मात्र असतो. म्हणून अपेक्षा, गैरसमज, अहंकार आणि तुलना यामुळे नाती मात्र बिघडू शकतात. आणि असेही होऊ नये म्हणून विसरा आणि माफ करा, हे तत्व केव्हाही चांगलं मात्र असतं. म्हणून निघून गेल्यावर किंमत कळते, वेळेची, प्रेमाची आणि माणसांचीही, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी. एक वेळ देव माफ करेल, पण कर्म आपल्याला कधीच माफ करणार नाही. आणि जेव्हा तुम्ही लोक काय म्हणतील हा विचार करणे बंद करता, तेव्हापासून आणि समजून घ्या की तुमची यशाची पहिली पायरी तुम्ही पार केलेली आहे, आणि तुम्ही यशाकडे नक्कीच वाटचाल सुद्धा करत आहोत. म्हणून व्यक्ती धनवान असूनही त्याचे मन शांत नसेल ना, तर त्याचे धन व्यर्थ आहे. कारण शांती सर्वात मोठे धन आहे, आणि हे धन ज्याने कमावले तो सर्वात सुखी आणि समाधानी माणूस आयुष्यामध्ये होत असतो. म्हणून ज्या मनुष्याजवळ संयम, समाधान आणि सहनशीलता असते, त्या मनुष्याकडे कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता मात्र नक्कीच असते. म्हणून मित्रांनो, समोर संकट दिसलं की त्या संकटाच्या डोक्यावर पाय ठेवून उभं राहायचं, झुंजायचं, आणि विजय मिळत नाही तोपर्यंत माघार घ्यायची नाही, एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकू शकतो, कारण महाराष्ट्रामध्ये त्यांनी भरपूर काही पराक्रम केले आणि त्यांच्याकडून शिकण्यासारखं सर्व काही आहे. म्हणून तुम्हाला बोध घ्यायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांकडून नक्कीच तुम्ही घेतला पाहिजे, आणि त्यांची शिकवण खूप मोठी आहे, हे लक्षात घ्या. म्हणून समाजात, गुरु, कुटुंबात वडील आणि जीवनात मित्र हे झाडाच्या सावलीसारखे मात्र असतात. फक्त ते मित्र आपण चांगल्या पद्धतीने ठेवले पाहिजे आणि चांगल्या गुणांचे ठेवले पाहिजे. म्हणून नात्यांमध्ये पाहणे, आवडणे आणि मिळवणे या 3 अतिशय सोप्या पायऱ्या आहेत, आणि सर्वात कठीण पायरी असणे ते टिकवणे. आणि ते नातं जोपर्यंत तुम्ही टिकवून ठेवता तोपर्यंत तुम्ही नक्कीच चांगल्या मार्गाला लागता. म्हणून नम्रता आणि आदर हे गुण समाजात तुमचा दर्जा उंचावतात, आणि त्यांना नेहमी तुमच्या सोबत ठेवा. म्हणून सोबत कितीही लोक असू द्या, शेवटी संघर्ष हा स्वतःलाच करावा लागतो. म्हणून अडचणीत आधार शोधू नका, हे लक्षात घ्या. स्वतः आपण प्रयत्न करा आणि स्वतः झुंज द्या. बघा, तुम्हाला यश हे नक्कीच मिळेल, कारण स्वामींचा पाठिंबा तुमच्या पाठीशी आहे. म्हणून देव धर्म पाहत नाही, देव फक्त तुमचे कर्म पाहत असतो. आणि जर तुमचे कर्म जर चांगले असतील आणि मनापासून असतील ना, तर देव तुम्हाला नक्कीच चांगले बक्षीस देत असतो, आणि भरपूर काही गोष्टी तुमच्या यशाच्या मार्गामध्ये चांगल्या पद्धतीने तो आणत असतो. आणि चांगले अडथळे निर्माण होत असतील तर ते दूर करत असतो. म्हणून ऊन पावसाने इंद्रधनुष्य तयार होतो, तसेच सुख दुःखाने जीवनाचे सौंदर्य वाढत असते, आणि ते सौंदर्यच टिकून ठेवायचे. आणि दुःखाला आणि सुखाला दोघींना तुम्हाला सामोरे जायचे आहे. म्हणून वाईट विचारांचा आणि वाईट कर्माचा त्याग हाच मोक्षाचा मार्ग मात्र असतो. एक लक्षात घ्या मित्रांनो, साखर अंधारात खा किंवा प्रकाशात, ती तोंड गोड नेहमी गोड करते. तसेच चांगले कर्म नकळत जरी केले तरी त्याचं फळ नेहमीच गोड मात्र असतं. म्हणून भावनांच्या चुलीवर स्वार्थाची पोळी भाजून येणारी माणसं कधीच आपली नसतात, कारण नात्यांची पानवटे त्यांना फक्त तहान लागल्यावरच दिसत असतात. म्हणून अनुभव वय वाढल्याने येत नाही, तर त्यासाठी परिस्थितीचा सामना करावाच लागतो, आणि तो लागणारच आहे. म्हणून तुम्ही अनुभव घ्यायला शिका आणि परिस्थितीचा सामना करायला शिका. जीवनात मोठ्यांचा आशीर्वाद तेवढाच महत्त्वाचा आहे जेवढा वनस्पतीच्या विकासासाठी पाणी आणि ऊन आहे. म्हणून मातीच्या मडक्याला आकार देणं हे जसं आपल्या हातात असतं, तसं जीवनाला आकार देणं ही आपल्या हातात मात्र असतं. आणि आपण तसा आकार दिला तसं ते जीवन वळत जातं, आणि तशा नक्की संकटांना आपल्याला सामोरे जावं लागत असतं. आपण जर चांगल्या मार्गाला असलो आणि भक्तीत असलो आणि देवधर्म करत असलो तर आपल्याला अडचणी येतात, पण त्या कमी होतात. पण आपण चुकीच्या मार्गाला आणि चुकीच्या धर्माला आपण जर वाचलो तर मग त्याला जर आपण भरपूर काही गोष्टी करून दाखवल्या तर त्या चुकीच्या आहेत, कारण आपण चुकीच्या मार्गाला आहे आणि आपण चुकीची कामं करतो आहोत, व त्याचा शेवटही चुकीनेच होईल. म्हणून कष्टाविना मिळवलं की अहंकार निर्माण होतो, आणि कष्टाने मिळवलं की जाणीव मात्र निर्माण होते. म्हणून महान कार्य करायला मोठे मन तुमची लागते, आणि मोठे मन असले तर नक्की तुम्ही प्रत्येक व्यक्तीमध्ये माणुसकी शोधाल, आणि माणुसकीचं तुमच्यामध्ये जन्म घेईल. म्हणून आरंभ करण्यासाठी आपण सर्वोत्तम असणं महत्त्वाचं नाही, तर सर्वोत्तम होण्यासाठी आरंभ करणं मात्र गरजेचं आहे. म्हणून परमेश्वरावर नेहमी विश्वास ठेवा,
योग्य वेळी तो इतकं देतो की मागायला काही तुमच्याकडे उरतच नाही आणि तुम्ही भरपूर काही गोष्टी या पहिलेच तुम्हाला मिळालेल्या आहेत. म्हणून त्यासाठी धन्यवाद देवाला नक्कीच करायचं आणि दररोज धन्यवाद करायचं. म्हणून आयुष्यात खळखळून जगण्याचा एक छोटासा नियम आहे. रोज काहीतरी नवे चांगले लक्षात ठेवा आणि रोज काहीतरी वाईट विसरा. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि चांगल्याच गोष्टी करा आणि चांगल्या प्रकारे जीवन जगा. बस हा चांगल्या जीवनाचा मार्ग. म्हणून कर्म हेच परिचय, प्रयत्न हीच ओळख आणि प्रामाणिकपणा हाच मूलमंत्र आहे आणि निस्वार्थ सेवा हाच मात्र ध्यास आहे. म्हणून देवाला देव्हाऱ्यात पूजण्यापेक्षा मनात पूजले तर देव नक्कीच प्रसन्न होईल आणि तो देव तुम्हाला भरपूर आशीर्वादही देऊन जाईल. म्हणून चांगली माणसं शोधत बसण्यापेक्षा माणसातला चांगुलपणा आपण शोधला पाहिजे आणि त्या चांगुलपणावर प्रेम केलं पाहिजे. नाहीतर प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी कमी असतेच आणि ती कमीकडे लक्ष दिलं तर चांगली माणसं आपण गमावून बसू. म्हणून देवाकडे काही मागायचे असेल तर नेहमी आईचे स्वप्न पूर्ण व्हावे हा आशीर्वाद मागा आणि तुम्हाला कधी स्वतःची काही मागण्याची गरज पडणार नाही. आणि हे लक्षात घ्या आणि लक्षात ठेवा, जे संघर्ष करतात तेच मात्र यशस्वी होतात आणि तेच तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहेत. म्हणून ज्ञान घेतल्याने जर नम्रतेचा जन्म होत असेल तर ते ज्ञान अमृता समान आहे आणि आपण नम्र असल्या कारणाने आपण यशाच्या शिखरावर सुद्धा लवकर पोहोचू शकतो. कारण आपल्यामध्ये संयम असेल आणि आपल्यामध्ये धीर सुद्धा असेल. म्हणून शब्दांमध्ये नष्ट करण्याची आणि भरपूर काही मिळवण्याची सुद्धा शक्ती आहे. म्हणून तुम्ही कोणाला बोलताना आदर देऊन नक्कीच बोललं पाहिजे आणि आदर प्रत्येकालाच दिला पाहिजे. ज्याप्रमाणे उकळत्या पाण्यात सावली दिसत नाही त्याचप्रमाणे अस्वस्थ मनाला विवेक मात्र दिसणार नाही. आणि व्यक्तींची श्रेष्ठता ही त्यांच्या गुणांमुळे असते. उच्च पदावर बसून माणूस महान होत नाही, तर त्याचे विचार उत्साह असले तर तो महान होत असतो. म्हणून शब्द गोड असतील तर कोणत्याही नात्यात कडवटपणा मात्र कधीच येत नाही आणि तो येणारही नाही. फक्त आपण शब्द हे चांगल्या प्रकारे वापरले पाहिजे. प्रत्येक क्षण जगायला शिका, कारण परतून फक्त तारखा येतात, दिवस मात्र तुम्हाला ते भेटणार नाही आणि ते दिवस येणारही नाही. म्हणून खरा आनंद हा वाटण्यात असतो, घेण्यात किंवा मागण्यात नाही, हे लक्षात घ्या. आणि मित्रांनो, अन्नाशिवाय मौल्यवान दुसरं कुठलंच धन नाही आणि भुकेपेक्षा मोठा दुसरा कोणता शत्रू आपला नाही. म्हणून तुम्हाला ज्या दिवशी भुकेवर नियंत्रण मिळवता येईल आणि भुकेपुरतं तुम्हाला धन कमावता आलं तर तुम्ही श्रीमंत नक्कीच झालात आणि हे तुम्ही समजलं पाहिजे. आणि जिथे वाणीमध्ये मर्यादा असते तिथे नात्यांमधील गोडवा कधीही मात्र कमी होत नाही. आणि कोणाचाही बदला घेण्यात वेळ वाया घालवू नका, कारण जे तुम्हाला दुखावतात त्यांना त्यांच्याच कर्माला सामोरे जावे लागते, हे मात्र निश्चित आहे. म्हणून बदल तर खूप वेदनादायक असतो, परंतु आश्वासक देखील नक्कीच तो असतो. आणि म्हणून त्याला आश्वासन असणे गरजेचे आहे आणि आवश्यक आहे. कारण बदल तुम्ही नाही केला तर तुम्ही जगामध्ये मागे राहून जाल आणि तुमची प्रगती खुंटावते आणि तुमची प्रगती लवकर होणार सुद्धा नाही. म्हणून राग ही अशी आग आहे ना, जी इतरांचे नुकसान करू ना करू तिला धारण करण्याचे नुकसान ती नक्कीच करत असते. म्हणून राग मात्र कधी करू नका आणि कमी प्रमाणात करा. कर्म नेहमी चांगले ठेवा, कारण शाप आणि आशीर्वाद आपला परिणाम नक्कीच दाखवतात. आणि आपलं हृदय तो आरसा आहे, तो सदैव सत्य दाखवतो. त्याला नेहमी स्वच्छ आपण ठेवले पाहिजे आणि स्वच्छ आणि निर्मळ मनाने स्वामींची भक्ती सुद्धा केली पाहिजे. आणि प्रत्येकासोबत आपण चांगल्या मनाने बोलले सुद्धा पाहिजे. म्हणून देवावर विश्वास ठेवा, तो तुम्हाला कधीच एकटे सोडणार नाही आणि सोडूनही जाणार नाही. आणि म्हणून स्वामींकडे मी एकच मागेल, सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी, पूर्ण हो तुमची प्रत्येक इच्छा आणि मनातली प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळो, ही स्वामींचरणी प्रार्थना. स्वामी भक्तांनो, स्वामी तुम्हाला संदेश देत आहेत आणि सांगत आहेत की बाळांनो, मी तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही अजिबात घाबरू नका आणि तुम्हाला माझे भरपूर आशीर्वाद मी देत आहेत. आणि असे स्वामी आपल्याला वचन देत आहेत. आणि माशांसाठी हवा पाणी जितके आवश्यक आहे ना, तितकेच माणसाला जगण्यासाठी आत्मविश्वास मात्र आवश्यक आहे. आणि तो नसला तर माणूस खचत असतो आणि भरपूर त्याला जीवनात नक्कीच भरपूर काही अडचणींना सामोरे जावे लागत असते. म्हणून सूर्योदय हे केवळ एक औचित्य असते. खरं तर सुंदर दिवस आपल्या सुंदर विचारांनी सुरू होत असतो आणि हे मात्र निश्चित. म्हणून स्वाभिमान गमावून जे काही मिळेल ते प्रसिद्धी नक्कीच देऊ शकते, पण शांती नाही, हे मात्र खरं आहे. म्हणून हिंमत इतकी ठेवा आणि बाळगा की नशीब लहान वाटेल आणि नशीब सुद्धा काही तुम्हाला वाटणार नाही. आणि सगळी दुखणी परवडली, पण संवादाची भूक या व्याधीवर उपाय मात्र कधीच नसतो. म्हणून आयुष्यातील सर्वात सोपी गोष्ट म्हणजे बोट दाखवणे आणि सर्वात कठीण गोष्ट म्हणजे आपली चूक मान्य करणे आणि असतं.
म्हणून कोणावर बोट दाखवू नका आणि आपली चूक लवकरात लवकर मान्य करायला शिका. नाहीतर त्या चुकीमुळे आपण मोठी चूक करून बसतो. म्हणून मूर्खाला उत्तर देऊ नका, शहाण्याला नाकारू नका, चांगलं सोडून देऊ नका, वाईट स्वीकारू कधीच नका. या 4 गोष्टींचे पालन तुम्ही आयुष्यात नक्कीच केलं पाहिजे. आणि स्वतःला जिवंत समजत असाल तर चुकीचा विरोध करायला शिका. कारण मृतदेह लाटांवर तरंगतात, पोहणारे नाही. म्हणून एक लक्षात घ्या की लक्षात तुम्ही काय गोष्ट एकच ठेवायची आहे, ती म्हणजे वेळेच्या प्रवाहात वय वाहून जात असते. म्हणून तो क्षण जगा जो नेहमी आठवणीत राहतो. आणि आठवणीत तुमच्या प्रत्येक क्षण जीवनातला असेल असं तुम्ही जीवन जगलं पाहिजे. आणि प्रत्येक वेळी तुम्ही नवीन गोष्टही केलीच पाहिजे आणि स्वीकारलीच पाहिजे. म्हणून पाणी आणि वाणीने मर्यादा सोडल्या तर विनाश हा निश्चित तुमचा होईल. म्हणून तुमची वाणी ही नक्कीच एकोपट तुम्ही ठेवली पाहिजे. आणि प्रत्येक लहान आणि मोठी गोष्टही करताना मन प्रसन्न असावे. आणि मन प्रसन्न राहण्यासाठी परमेश्वराचे आशीर्वाद तुम्ही नक्कीच घेतले पाहिजे. आणि ते आशीर्वाद असले की मग आपल्याला कोणत्याच गोष्टीची कमी भासत नाही. इच्छेचा अंत म्हणजे चिंतेचा अंत, आणि चिंतेचा अंत म्हणजे आनंदाची सुरुवात आहे. स्तुतीने भारावून जाऊ नका आणि टीकेला घाबरू नका. हे दोन्ही आत्मपरीक्षणाचे क्षण आहेत, हे कधीही तुम्ही मात्र विसरू नका. आणि दुसऱ्यांचे डोळे चुकून जर कोणी गुपचूप विष खाल्ले तर तो मरणार नाही का? नक्कीच मरेल. त्याचप्रमाणे जो शांतपणे पाप करतो त्यालाही निश्चितपणे दुःख हे भोगावे लागत असते. म्हणून जेव्हा तुम्ही दुसऱ्यांचं भलं करता तेव्हा तुमचं भलं करण्याची जबाबदारी हा परमेश्वर घेत असतो व स्वतः तुमचं चांगलंही करत असतो. म्हणून सत्तेची साथ देत राहा, चांगला विचार करा, चांगलं बोला आणि प्रवाहाप्रमाणे वाहत राहा. आणि तुम्हाला जीवनात ज्या अडचणी येतील त्या अडचणींना म्हणा, माझा देव खूप मोठा आहे आणि माझा देव माझी मदत नक्कीच करेल. म्हणून वेळ नेहमी बदलत असते, तिला जेव्हा आपण शेवट समजतो ती कदाचित नवीन सुरुवात असू शकते. म्हणून मनुष्य क्रोधावर प्रेमाने, दुष्कृत्यावर सदाचाराने आणि लोभावर दातृत्वाने आणि खोटारडेपणावर सत्याने विजय मात्र नक्कीच मिळू शकतो. म्हणून तुम्ही कोणाचे तरी विचार वाचत असाल तर त्याने अजिबात बदल घडणार नाही. विचारांवर कृती करूनच बदल घडत असतो. आणि तुम्हाला स्वतःला हातपाय चालवायला लागतील तरच तुमच्यामध्ये बदल घडेल आणि तुम्ही मोठा विजय मिळवू शकाल. म्हणून सगळे वार परतवता येतात, पण अहंकारावर झालेला वार परतवता येत नाही आणि तो पसवताही येत नाही. म्हणून लक्षात घ्या, म्हणून संपत्तीचा वारसा सुख देईल न देईल, पण संस्काराचा वारसा नक्कीच सुख देऊन जात असतो. आणि पाऊस अनेक ठिकाणी एकाच वेळी पडत असला तरी प्रत्येकाचं भिजणं वेगळं मात्र असतं. म्हणून अश्रू फक्त स्वतःची वकिली करतात आणि वाहणाऱ्या डोळ्यांना स्वतःच्या चुका दिसत नाहीत. म्हणून जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यात परिस्थितीचा अंधार पसरू लागेल तेव्हा तुमच्या मनोबलाचा दिवा लावा आणि प्रकाशाकडे तुम्ही नक्कीच जा. हे लक्षात ठेवा मित्रांनो, भरपूर काही जण आपल्याला मदत करण्यासाठी येतात पण तुम्ही त्यांची मदत स्वीकारत नाही. पण शेवटी तुम्हाला भरपूर मोठी अडचण सुद्धा येते. पण एक लक्षात ठेवा, ती जी लोक आपल्या जवळ आलेले असतात ते परमेश्वराने आपल्यासाठी पाठवलेले असतात आणि ते आपण समजून घेतले पाहिजे. आणि ते आपल्या मदतीसाठी आलेले असतात. मग त्यांचा नकार करणं हे तुमच्या हातात नाही. तुम्ही अजिबात त्यांना नकार करू नका. आणि ते तुमची मदत करण्यासाठी स्वतः देवाने पाठवलेले दूतच आहेत असं तुम्ही नक्कीच समजा. 100 शब्दांपेक्षाही अनुभवाची एक ठेच माणसाला जास्त मजबूत बनवते आणि समजूतदार बनवत असते. म्हणून तुमच्या विरोधात जे बोलले जाते ते शांतपणे ऐका, शांत राहा आणि विश्वास ठेवा की काळेज हे सर्वांना उत्तर देत असतं. आणि काळ जो असतो तो भयंकर असतो आणि नक्कीच उत्तम उत्तर सुद्धा देईल. म्हणून बऱ्याचदा असं होतं की त्यांच्याकडे इतरांना द्यायला अगदी एवढं असतं ते इतरांना सगळ्यात जास्त देत मात्र असतात. म्हणून चुकाच्या पावसात भिजताना आपले पाय जमिनीवर ठेवावेत, नाहीतर घसरून दुःखाच्या चिखलात पडायला मात्र वेळ सुद्धा लागत नाही. म्हणून चुकीची गोष्ट ही चुकीच्या विचारातून येत असते. म्हणून ज्याचे विचार चुकीचे असते त्याच्याजवळ कधीच राहू नका आणि त्याच्याबरोबर कधीही तुम्ही मैत्री करू नका. म्हणून चांगल्या विचारांच्या लोकांसोबत मैत्री कराल तर तुमच्या दिमागात सुद्धा चांगलीच माणसं आणि चांगल्याच गोष्टी येत राहतील. म्हणून कर्म एक असं रेस्टॉरंट आहे जिथे ऑर्डर द्या गरज नाही, तिथे आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. म्हणून तुम्ही जे कर्म करता तेच तुम्हाला परत मिळणार आहे हे देखील निश्चित आहे. म्हणून विचार करून कर्म करा. वेळेचा आणि शिक्षणाचा योग्य वापर केल्यावरच माणूस यशस्वी मात्र होत असतो. आणि मृत्यूनंतरही जगायचे असेल तर एक गोष्ट करा, वाचण्यासारखे काहीतरी लिहा आणि लिहिण्यासारखे काहीतरी करा. या 2 गोष्टी करून तुम्ही नक्कीच जिवंत माणसांच्या मनामध्ये राहू शकता. म्हणून पानांशिवाय झाडाची आणि संस्काराशिवाय व्यक्ती काही किंमत मात्र उरत नाही. आणि आपल्यासोबत इतरांचेही भले व्हावे असे ज्यांना वाटते ते लोक सर्वोत्तम असतात आणि ते आयुष्यामध्ये भरपूर प्रगतीही करत असतात.
आणि बदल विचार करून किंवा वाचून घडत नाही. बदल विचारांवर कृती करूनच घडत असतात हे मात्र निश्चित आहे. आणि जो दुसऱ्याला मोठं करण्यासाठी स्वतःचं आयुष्य खर्ची घालतो तोच खरा महान व्यक्ती असतो आणि त्याला देव कशाचीही कमी भासू देत नाही. म्हणून अशी वेळ येऊ शकते की आपण अन्याय थांबवू शकणार नाही, परंतु अशी वेळ येऊ नये की आपण विरोध करण्यात अपयशी मात्र ठरू. म्हणून लहानपणी वडिलांच्या खांद्यावर बसून देवदर्शन करताना कधी समजलेच नाही की आपण देवाच्याच खांद्यावर बसलोय आणि हेच आपल्यासाठी देव सुद्धा आहेत. म्हणून घरात संपत्ती नांदली म्हणून सुख नांदेलच असं नसतं. दोन्हींचा उपभोग घेण्यासाठी स्वतःच्या मनात समाधान नांदणं जास्त महत्त्वाचं मात्र असतं. म्हणून या जगात सत्याशिवाय सर्व काही नष्ट होणार आहे आणि हे मात्र निश्चित आहे. आणि शेवटी फक्त सत्य जगात राहणार आहे आणि सत्याची लोक या जगात नांदणार आहेत. म्हणून इतरांना समजून घेणे शहाणपणाचे असू शकते, परंतु स्वतःला समजून घेणे हे जीवनाचे खरे ज्ञान मात्र आहे. आणि स्वतःची प्रामाणिक असलेला माणूस स्वतःचे एक खणखणीत नाणं असतो आणि तो प्रत्येक ठिकाणी खणखणत असतो. म्हणून कोणतंच नातं बेरंग होऊ शकत नाही. फक्त समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यामागील रंग ओळखता आला पाहिजे आणि तो रंग जर चांगला असला तर ती व्यक्तीही नक्की चांगली असते. म्हणून उत्तम आरोग्य हे औषधोपचारापासून येत नाही, तर कित्येक वेळा ते मनशांती, हास्य आणि प्रेमातून येत असते. म्हणून तुमचा जन्म ज्या समाजात झाला आहे त्या समाजाचा उद्धार करणे हे तुमचे कर्तव्य आहे आणि त्याला पुढे घेऊन जाणे ही तुमची जबाबदारी सुद्धा आहे. कारण तुम्ही नक्कीच तेजस्वी आहात आणि नवीन रक्त आहात. म्हणून तेजस्वी सूर्याची किरण घेऊन येते एक ऊर्जा आणि नव्या दिवसाच्या तुम्ही चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत आणि ती ऊर्जा आत्मसात करून तुम्ही प्रत्येक ऊर्जा ही चांगल्या ठिकाणी लावली पाहिजे. जर आपला हेतूच प्रामाणिक आणि शुद्ध असेल तर आपल्यावर टीका करणाऱ्यांची आणि यांच्या टीकेला काही महत्त्व मात्र अजिबात उरणार नाही. आणि प्रसिद्ध होणे सोपे आहे, पण परिपूर्ण होणे फार कठीण आहे हे मात्र निश्चित आहे. म्हणून परिपूर्ण होण्याकडे लक्ष नक्कीच द्या. आणि प्रत्येक वेळी माणूस वाईट नसतो, कधी कधी त्याची वेळही वाईट असते. कोणाला वाईट समजण्या अगोदर त्याची परिस्थिती जाणून आपण घेतलीच पाहिजे. आणि मानवी शरीराचा सर्वोत्तम सुंदर भाग म्हणजे मानवी हृदय आहे आणि जर ते स्वच्छ नसेल तर तेजस्वी चेहऱ्याचाही उपयोग मात्र कधीच होणार नाही. म्हणून नुसतीच भाकरी कमावणे नाही तर कमावलेली भाकर एकत्र बसून खाणे म्हणजे खरे कौटुंबिक सुख आहे आणि ते सुख आपण अनुभवलं पाहिजे. आणि आपण माणसाची नाती कधीच तोडले नाही पाहिजे. म्हणून न मागताही आशीर्वाद देणारे देव म्हणजे आपले आई वडील आहेत आणि तेच आपल्याला आशीर्वाद देत असतात. म्हणून काम क्रोध करतो सर्वनाश, अति लोभात होतो विनाश. हृदयात ठेवा भाव निस्वार्थ, अनुभवावे सुख ते परमार्थ. आणि असंच सुख आपण अनुभवलं पाहिजे. जगातील सर्वात मोठा अलंकार म्हणजे मेहनत आणि जगातील सर्वात चांगला साथीदार म्हणजे आपला अनुभव आहे. म्हणून या जगात कोणतीही व्यक्ती सर्व गुणांनी परिपूर्ण नाही. म्हणून काही कमतरतांकडे दुर्लक्ष करून नातेसंबंध नक्कीच टिकवा आणि नातेसंबंध नक्की चांगलेही ठेवा. म्हणून तो दुसऱ्याच्या भवितव्यामध्ये ढवळाढवळ करतो त्याला स्वतःचे भवितव्य कधीच करता येत नाही. आणि म्हणून स्वतःचे भवितव्य नक्कीच तुम्ही साकार करा. आणि ज्याप्रमाणे सोन्याची चाचणी घासणे, कापणे, गरम करणे आणि ठोकणे अशा 4 पद्धतीने होते, त्याचप्रमाणे माणसाची परीक्षा ही त्याचा त्याग, नम्र, सद्गुण आणि कर्तृत्वाने मात्र होत असते. म्हणून जवळ धन असूनही मनात निराशा असेल ना तर त्या श्रीमंतीचा काही उपयोग नसतो. त्यापेक्षा आशेने जगणारा गरीब अधिक सुखी मात्र असतो. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, शिक्षणाचे यशाचे दार खुले होते आणि स्वतःला ओळखण्याची संधी मात्र मिळत असते. म्हणून काही गोष्टी कबड्डीच्या खेळाप्रमाणे असतात. तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय खेचायला नक्कीच तयार होत असतात आणि ते खेचतानाही पण आपल्यामध्ये एवढी जिद्द असायला हवी की आपण माघार घ्यायला कामा नये आणि माघार घेतला तर आपण नक्कीच हारू शकतो. म्हणून जेव्हा कोणी तुम्हाला समजून घेत नसेल तेव्हा गप्प बसणे चांगले, कारण वादविवादाने गोष्टी मात्र बिघडत असतात आणि त्या नक्कीच शेवटी जात असतात. म्हणून प्रत्येक क्षणात प्रेम आहे, प्रत्येक क्षणात आनंद आहे. गमावलात तर आठवण आहे आणि जगलात तर मात्र जीवन आहे. आणि ते जीवन तुम्ही जगायला शिका. आणि अंतःकरणातून उपजणाऱ्या प्रकाशात कोणीही कधी झाकळू शकत नाही हे मात्र निश्चित आहे. म्हणून तुमचे शरीर मौल्यवान आहे, तेच तुमच्या प्रबोधनाचे साधन आहे आणि त्याची काळजी तुम्ही नक्कीच मनापासून घेतली पाहिजे. अंधश्रद्धा हे असे रणांगण आहे ना जिथे फक्त लेखणीचे वार करता येतो आणि तलवारीने नाही. म्हणून त्यामुळे आधी शिक्षित तुम्ही बना आणि एकदा शिकून तुम्ही मोठे झाले की तुम्हाला नक्कीच कोणी हरू शकणार नाही. म्हणून जोपर्यंत माणूस दुःख आणि त्रास सहन करत नाही ना तोपर्यंत त्याची प्रतिभा जगासमोर मात्र येत नाही.
आणि संघर्ष करताना घाबरू अजिबात नका, कारण संघर्षाच्या वेळी माणूस एकटा असतो. यशानंतर संपूर्ण जग मात्र त्याच्या सोबत असते आणि त्याच्यासोबत सर्व काही ते जग त्याला दाखवत असते. म्हणून लोक म्हणतात बाईच्या डोक्यावर पदर असावा, पण खरं तर त्यापेक्षा आपल्याच डोळ्यात आदर मात्र असावा आणि तो आदर शेवटपर्यंत असावा. कारण बाई आणि लेडीज ही नक्कीच देवीच्या रूपात असते आणि जेव्हा जीवनात रथाचा सारथी योग्य असतो तेव्हा जीवनातील उद्दिष्ट सर्व काही अगदी सहज साध्य करता येतात आणि अगदी सहज मिळवता सुद्धा येतात. म्हणून स्वार्थ, गैरसमज, मोह या गोष्टी सांगून येत नाहीत आणि जाताना सांगण्यासारखं काहीच ठेवत सुद्धा नाहीत, हे मात्र निश्चित आहे. आणि म्हणून मी सर्वोत्तम आहे हा आत्मविश्वास आहे, पण मीच सर्वोत्तम आहे हा मात्र अलंकार आहे. आणि असा अहंकार तुम्ही ठेवू नये. आणि स्वामी नामावर तुमचा पूर्णपणे विश्वास असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ पुढे नक्कीच पाठवा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. जय श्रीराम. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.